सर्वांना प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रदान करो। प्रियांनो, आम्ही जसं गेल्या आठवड्याभरामध्ये 7 दिवसीय विशेष उपवास प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं आणि एका विषयाला प्रियांनो आम्ही अभ्यासनाला सुरुवात केली आणि अनेक गोष्टी या 7 दिवसामध्ये प्रियांनो जे प्रियजन या ठिकाणामध्ये ते आले त्यांना एक विषय फार स्पष्टतेने त्यांना झाला। सगळा होऊ शकत नाही, परंतु ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या किंवा ज्या गोष्टी ते शिकलेत त्या गोष्टी त्यांना तुम्ही विचारू शकता। आणि तो विषय होता प्रियांनो स्तोत्र संहितेचं रहस्य। हालेलुया, हालेलुया। आता हे रहस्य त्यांनाच कळालं, त्यांनाच उलगडलं की ज्यांनी ते वचन ऐकलं। हालेलुया। स्तोत्र संहितेमध्ये एकंदरीत अध्याय किती आहेत? 150। ओके। आणि स्तोत्र संहितेला पवित्र शास्त्राचं हृदय म्हणून त्याला संबोधलं जातं। हृदय। आता हृदय म्हणल्यानंतर हृदयामध्ये काय काय आहे, काय काय भावना आहे हृदयाशी संबंधित सांगा मला। हृदयाशी संबंधित कोणत्या कोणत्या भावना असतात? आपल्याला भावना आहेत का? अहो सांगा। हा, ओके, ठीक आहे। चांगल्या भावना आहेत, वाईट भावना आहेत, ओके। आणखी? ओके, ठीक आहे, बरं, वाईट आहे, आणखी? भावना कोणत्या कोणत्या? अहो दुःख आहे, आनंद आहे, शांती आहे, बरोबर आहे, प्रेमाचं आहे, दयेची आहे, कृपाळूपणाची आहे। अनेक प्रकारच्या भावना ह्या आपल्या हृदयाशी जोडलेल्या आहेत। आणि म्हणून प्रियांनो पवित्र शास्त्रातील या स्तोत्र संहितेच्या पुस्तकाला किंवा या ग्रंथाला पवित्र शास्त्राचं प्रियांनो त्याला हृदय म्हणलेलं आहे, त्याला त्याचं मन म्हणलेलं आहे। आणि म्हणून प्रियांनो स्तोत्र संहितेमध्ये अनेक प्रकारच्या भावना नमूद केलेल्या आहेत। प्रार्थना कशी करावी याच्या संबंधीने सुद्धा, आनंद करण्यासंबंधीने असेल, शोक करण्यासंबंधीने असेल, दुःख व्यक्त करण्यासंबंधीने असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना या स्तोत्रामध्ये, स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळेल। आणि म्हणूनच त्याला स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारच्या भावना सामावलेल्या आहेत, ज्या इतर पुस्तकांमध्ये या भावना मला दिसणारच नाही। हालेलुया। आणि म्हणूनच या पुस्तकाला प्रियांनो फार महत्व आहे। हे पुस्तक अनेक भावनांनी भरलेलं आहे। आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळामध्ये लोकांना विचारतो ना, तुम्ही पुस्तक किंवा वचन वाचलं का, तर ते सरळ म्हणतात की आज आम्ही स्तोत्र संहितेचं पुस्तक वाचलं किंवा स्तोत्र संहितेचा अध्याय मी वाचला। हालेलुया। आता किती वाचलं हे त्या व्यक्तीला माहिती आहे आणि किती नाही वाचलं हे आम्हाला माहिती आहे। हालेलुया, हालेलुया। आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारतो ना, आज काय वाचलं तुम्ही, तर ते म्हणतात स्तोत्र संहितेचा भाग आम्ही वाचला। आणि ज्या वेळामध्ये असं उत्तर मिळतं ना, तर आम्हाला कळून जातं की खरंच किती वाचलेलं आहे। हालेलुया। असो, परंतु आम्ही रोज वचन वाचावं, रोज वचनाचं मनन आम्ही करावं, ही गोष्ट जास्त महत्वाची। हालेलुया। आजच्या या वेळामध्ये प्रियांनो आम्ही स्तोत्रा संबंधीने आम्ही काही गोष्टी अभ्यासणार आहोत की स्तोत्र संहिता याची मुख्य शिकवण काय आहे जाणून घ्यायची आहे। सर्व पुस्तक समजून घ्यायला आम्हाला वर्षोनवर्ष लागतील। एक वचन, एक अध्याय, एक पॅरेग्राफ समजायला प्रियांनो अनेक दिवस लागतील। अशी गूढ आणि गहन परमेश्वराचं वचन आहे। परंतु आम्ही फक्त जो पहिला अध्याय आहे तो समजून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण जो स्तोत्र संहिता आहे, या पवित्र शास्त्रातील या स्तोत्र संहितेचं जो मुख्य शिकवण काय आहे या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक महत्वपूर्ण गोष्ट जे अभ्यासक आहेत ते अभ्यासक ही गोष्ट ते बोलतात की स्तोत्र संहितेचं जे पहिलं अध्याय आहे, हा पहिला अध्याय, या पहिल्या अध्यायाला प्रियांनो एक महत्वपूर्ण गोष्ट ते म्हणतात की स्तोत्र संहितेच्या पहिल्या अध्यायाला उत्पत्तीचं पहिलं पुस्तक किंवा उत्पत्तीचा पहिला अध्याय म्हणून प्रियांनो त्याला संबोधल्या जातं। स्तोत्र संहिताच्या पहिल्या अध्यायाला उत्पत्तीचं पहिलं पुस्तक किंवा उत्पत्तीचं पहिला अध्याय म्हणून प्रियांनो स्तोत्र संहितेच्या पहिल्या अध्यायाला म्हणून प्रियांनो ते संबोधतात। का बरं?
याच्या मागे काही कारण आहे, कारण पवित्र शास्त्रातील अभ्यासक हे स्तोत्राच्या या पहिल्या अध्यायाला प्रवेशाचा अध्याय किंवा प्रवेशद्वार म्हणून पियानो त्याच्याकडे पाहतात. आणि स्तोत्र संहितेच्या या पहिल्या अध्याय आणि उत्पत्तीचा पहिला अध्याय या दोन्ही नवीन उत्पत्तीची सुरुवात या संबंधीने पियानो दोन्हीकडे आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रातील या उत्पत्तीच्या आणि स्तोत्र संहितेच्या पहिल्या दोन्ही अध्यायांना जर आम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर या दोन्हीही अध्यायांमध्ये जीवनाची सुरुवात आहे. हालेलुया, हालेलुया. जीवनाची सुरुवात या दोन्ही अध्यायामध्ये दिलेली आहे. जसं उत्पत्तीच्या अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये म्हणलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, आणि स्तोत्र संहिता 1 आणि वचन 1 मध्ये म्हणलेलं आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मस्जिदीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. हालेलुया. सो या दोन्ही अध्यायांमध्ये, दोन्ही पुस्तकातील दोन्ही अध्यायांमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या इतक्या जुळणाऱ्या आहेत की याचं रहस्य आम्हाला ज्या ज्या वेळामध्ये आम्ही ते वचन समजायला लागू, वचन वाचायला लागू ना, या दोन्हीचे कनेक्शन आम्हाला अनेक गोष्टीची स्पष्टता देईल. या दोन्हीची तुलना जर आम्ही पाहिली तर उत्पत्तीच्या अध्याय 1 मध्ये भौतिक सृष्टीची निर्मिती आहे आणि स्तोत्र संहितेच्या अध्याय 1 मध्ये आध्यात्मिक जीवनाची निर्मिती आहे. हालेलुया. की जसं वचन आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. येथे परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केलेली असताना या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की धन्य तो पुरुष. कोणता पुरुष? धन्य तो पुरुष, तो व्यक्ती की जो पापी जणांच्या मार्गाने उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. सो या धन्य व्यक्तीला पियानो परमेश्वराने नवीन आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करून देण्यासंबंधीचा पियानो हा अध्याय. आणि या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की उत्पत्ती आणि स्तोत्र संहिता याची तुलना मी करत असताना पियानो भौतिक सृष्टीची निर्मिती, आध्यात्मिक जीवनाची निर्मिती आणि त्याच प्रकारे परमेश्वराने प्रकाशाची निर्मिती केली. या ठिकाणामध्ये अध्याय 1 मध्ये परमेश्वराने एका धार्मिक मनुष्याची निर्मिती परमेश्वराने केली. त्याच प्रकारे जीवनाची सुरुवात उत्पत्तीमध्ये आहे आणि या ठिकाणामध्ये पियानो स्तोत्रामध्ये धन्य जीवनाची सुरुवात आहे. हालेलुया, हालेलुया. सो पियानो हे दोन्ही अध्याय आमच्यासाठी फार महत्वाचे. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. सो त्याच प्रकारे उत्पत्तीमध्ये पियानो 2 मार्ग दिलेले आहेत. एक मार्ग आहे पियानो की जो जीवनाचं झाडाचं फळ त्या ठिकाणामध्ये आहे, चांगल्या वाईटाचं ज्ञान करून देणारा झाड आहे. त्याच प्रकारे स्तोत्रामध्ये पियानो धर्माचा किंवा धार्मिक व्यक्तीचा मार्ग दिलेला आहे आणि दुष्टाचा मार्ग दिलेला आहे. हालेलुया. वाचलंय कधी स्तोत्र संहिता पहिला अध्याय? वाचलेला आहे? वाचायचं आहे का? वाचायचं आहे का? ओके, वाचूयात मग, म्हणजे या गोष्टी तुम्हाला आणखी लक्षात येतील. वाचूयात पहिला अध्याय आणि पहिलं 1 ते 6 वचन. सॅम चॅप्टर 1 वर्ड्स 1 to 6. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो स्तोत्रामध्ये आणि उत्पत्तीमध्ये 2 पुरुषांची तुलना आहे. हालेलुया. दोनही पुरुषांची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. त्याच प्रकारे 2 मार्ग दिलेले. उत्पत्तीमध्ये जीवनाचं झाडाचं त्या ठिकाणामध्ये अस्तित्व आहे, चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड आहे. स्तोत्र संहितामध्ये पियानो धार्मिक व्यक्ती आणि दुष्ट व्यक्ती किंवा धर्माचा मार्ग आणि एक आहे पियानो दुष्टतेचा मार्ग.
नीतिमत्वतेचा मार्ग आणि दुष्टतेचा मार्ग. सो या दोन्ही गोष्टींची तुलना या दोन्ही पुस्तकांमध्ये मला पाहायला मिळते. त्याच प्रकारे या दोन्ही ठिकाणामध्ये पियानो झाडांचा उल्लेख केलेला आहे. एदेन बागेमध्ये जीवनाचं झाड आहे आणि या स्तोत्रामध्ये पियानो वचन 3 मध्ये म्हणलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. हालेलुया. म्हणजे दोन्ही ठिकाणामध्ये झाड हे जीवनाचं प्रतीक म्हणून पियानो त्याच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही ठिकाणामध्ये पियानो नदी आहे. उत्पत्ती 2 अध्याय वचन 10 मध्ये एदेन बागेमध्ये पियानो एक नदी वाहणारी आहे आणि त्याच प्रकारे स्तोत्र संहितामध्ये अध्याय 3 वचन 3 मध्ये की पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं वृक्ष किंवा झाड म्हणलेलं आहे की परमेश्वराच्या उपस्थितीला जीवन देणारा प्रवाह म्हणलेला आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे त्या व्यक्तीला परमेश्वर काय करतो, त्याला जीवन देतो. त्याच्या जीवनामध्ये पियानो त्याला ज्या आवश्यक गोष्टी त्या गोष्टींची पूर्तता परमेश्वर करत असतो. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये दोन्ही भागामध्ये पियानो नदींचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. त्याच प्रकारे परमेश्वराचं वचन हे दोन्ही ठिकाणामध्ये पियानो केंद्रस्थानी आहे की वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की देव बोलला. हालेलुया. आणि प्रकाश हो, परमेश्वराने प्रकाश निर्माण केला. सृष्टीची निर्मिती परमेश्वराने आपल्या शब्दाच्या द्वारे केली आणि स्तोत्रामध्ये पियानो परमेश्वराच्या नियमशास्त्रात आनंद मानतो असं म्हणलेलं आहे की जो व्यक्ती परमेश्वराच्या नियमशास्त्रात त्याला आनंद आहे त्याला काय तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात जो व्यक्ती रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य असं म्हणलेलं आहे. दोन्ही ठिकाणामध्ये परमेश्वराच्या वचनाला महत्व आहे. हालेलुया. उत्पत्ती आणि स्तोत्रामध्ये बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. त्याचबरोबर पियानो उत्पत्तीमध्ये पियानो आज्ञा पाळणं किंवा न पाळणं या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की आदमाने आज्ञा मोडली आणि त्याचा परिणाम काय झाला, पाप आलं, मृत्यू आला आणि शाप आला. आणि त्याच प्रकारे स्तोत्र संहितामध्ये पियानो या पहिल्या अध्यायामध्ये की परमेश्वराच्या वचनामध्ये जो व्यक्ती राहतो त्याला धन्य म्हणलेला आहे, त्याला फलदायी परमेश्वर करतो आणि परमेश्वर त्याला स्थिर करतो. हालेलुया. त्याच प्रकारे उत्पत्तीमध्ये पियानो शाप आणि स्तोत्र संहितामध्ये आशीर्वाद दिलेले. उत्पत्तीच्या अध्याय 3 मध्ये मी पाहतो की शापाची सुरुवात त्या ठिकाणामध्ये झाली आणि स्तोत्र संहितेच्या अध्याय 1 मध्ये पियानो परमेश्वर त्याला धन्य म्हणत आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रातील पहिल्या स्तोत्रामध्ये पियानो आशीर्वादाची सुरुवात या ठिकाणामध्ये झालेली आम्हाला पाहायला मिळते. स्तोत्र संहितेचं जे पुस्तक आहे याची सुरुवात आशीर्वादाने झालेली. आदम पडला परंतु पियानो स्तोत्र संहितामध्ये नवीन आदर्श मनुष्य दाखवलेला आहे की आदमापासून पियानो आदम परमेश्वरापासून दूर गेला परंतु स्तोत्र संहिता 1 मध्ये तो मनुष्य की परमेश्वराच्या वचनामध्ये राहतो आणि पापांच्या मार्गामध्ये चालत नाही त्या व्यक्तीला परमेश्वर काय करतो, स्थिर करतो. हा आदर्श पियानो आम्हाला कोणामध्ये पाहायला मिळतो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णतेने आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून पियानो परमेश्वराच्या इच्छेचं पालन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. सो या दोन्ही पुस्तकांची जी प्रस्तावना पियानो आम्हाला अध्याय 1 मध्ये दोन्ही पुस्तकांच्या अध्याय 1 मध्ये संपूर्ण पवित्र शास्त्राची सुरुवात आणि स्तोत्रामध्ये पियानो सर्व स्तोत्राची प्रस्तावना आम्हाला पाहायला मिळते. हालेलुया. आणि म्हणूनच स्तोत्राच्या पुस्तकाला किंवा स्तोत्र संहितेला काय म्हणलेलं आहे, पवित्र शास्त्राचं हृदय. हालेलुया. आम्हाला भीती वाटल्यानंतर आम्ही कोणतं स्तोत्र म्हणतो बरं? ओके, स्तोत्र संहिता 91 म्हणतो, काही जण स्तोत्र संहिता 23 म्हणतात. बरोबर आहे. भीती वाटली, आजारपण आपल्या जीवनामध्ये असेल तर पियानो वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र आम्ही म्हणतो. हालेलुया. हालेलुया. आनंद करायचा असेल त्या वेळामध्ये वेगळं स्तोत्र आम्ही म्हणतो. हालेलुया. आणि त्याच प्रकारे पश्चाताप करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पियानो एक स्तोत्र आहे. बोल येशू मसीह की. आणि म्हणून पियानो स्तोत्र संहितेच्या पुस्तकाला पवित्र शास्त्राचं हृदय म्हणलेलं आहे. आणि म्हणूनच प्रियानो या दोन्ही पुस्तकामध्ये या दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की पवित्र शास्त्राची सुरुवात ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून असेल परंतु प्रियानो स्तोत्र संहितेच्या संपूर्ण भागाला समजण्यासाठी त्याची प्रस्तावना ही अध्याय 1 मध्येच आम्हाला लक्षात येते. स्तोत्र संहितेच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रगटीकरणामध्ये पियानो 2
महत्वपूर्ण अशा गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत की पहिल्या उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये जीवनाचं झाड आणि नदीचा त्या ठिकाणामध्ये प्रियांनो उल्लेख केलेला आहे की त्या दोन गोष्टी प्रियांनो आदाम आणि हवा त्या गोष्टींना मुकले किंवा त्या गोष्टी ते हारून बसले. परंतु प्रगटीकरणाच्या अध्याय 22 मध्ये प्रियांनो त्या जीवनाचं झाड आणि जीवनाची नदी त्यांना परत मिळालेली आहे. आणि स्तोत्र संहितेच्या अध्याय 1 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की वचन या ठिकाणामध्ये मी वाचतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, हालेलुया, त्याची पुनःस्थापना प्रियांनो परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो स्तोत्र संहिता 1 मधील 3 महत्वपूर्ण गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की दुष्टांचा जो सल्ला आहे, अशा सल्ल्यानी किंवा दुष्टांच्या मार्गाने जो व्यक्ती चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तो व्यक्ती आणि त्याच प्रकारे धार्मिकांची प्रगती आणि दुष्टाची अधोगती या दोन गोष्टींचा उल्लेख अध्याय 1 मध्ये केलेला आहे. जो धार्मिक किंवा नीतिमत्वाने चालतो, जो परमेश्वराच्या वचनावरती प्रेम करतो, परमेश्वराच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो, त्या व्यक्तीला परमेश्वराने काय म्हणलेलं आहे, तो एकाच वृक्षासारखा, एका झाडासारखा तो आहे की तो आपलं हंगामी फळ देतो. हालेलुया. हंगामी फळ. आम्ही आमच्या हे हंगामी फळ का बरे म्हणलेलं माहिती आहे? हालेलुया. प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळे फळ येतं ना. आता जे फळ आहे सध्या कोणते फळ आहेत? ओके. आणि जे संपत चालले आता ते फळ कोणतं आहे? आंबा. बरोबर आहे. आता कोणते फळ आहेत सध्या? जांभळं आहे. आता जसा पावसाळा संपेल कोणते फळ येतील आणखी? पेरू आहे. आणखी डाळिंब येईल. ओके. आणखी सीताफळ. ओके. प्रत्येक ऋतूमध्ये एक एक वेगवेगळ्या प्रकारचे फळं येतात. आणि जर त्या योग्य ऋतूमध्ये जर ते योग्य फळ जर आलं नाही तर त्या झाडाला फार दिवस तो शेतकरी किंवा तो माळी आपल्या बागेमध्ये, आपल्या शेतामध्ये त्याला तो ठेवत नाही. हालेलुया. तो त्याला काय करतो? काढून टाकतो. आणि म्हणूनच प्रभूचं वचन सांगतं की जो आपले हंगामी फळ देतो. आता कोणता हंगाम माहिती आहे? तो हंगाम कोणता आहे आमच्या जीवनामध्ये? ज्या वेळामध्ये आमची कोणीतरी पियानो निंदा करते किंवा कोणी आम्हाला अपमानित करतो, त्या वेळामध्ये आमच्या ठाई असलेलं जे फळ आहे की आम्ही त्या व्यक्तीवरती प्रीती करावी, हे आमचं फळ त्या योग्य वेळामध्ये आम्ही द्यायला पाहिजे. त्या वेळामध्ये आम्ही त्याचा द्वेष करू नये, त्याचा राग करू नये. तर त्या व्यक्तीसाठी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी, आम्ही त्याच्यावरती प्रीती करावी. प्रभूचं वचन सांगतं की तो आपल्या शत्रूवरती प्रीती कर. हालेलुया. हे आमचं हंगामी फळ आहे. आमच्या वेळामध्ये जो प्रसंग उद्भवतो, त्या प्रसंगामध्ये आम्ही जे फळ द्यायला पाहिजे ते फळ आम्ही द्यायलाच पाहिजे. हालेलुया. आणि जर ते फळ आम्ही दिलं नाही तर या झाडाचा उपयोग काय होईल का? हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा अगोदर सांगितलं की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु मी जगाला जिंकले आहे. त्याने आम्हाला अगोदरच अलर्ट केलेला आहे, त्याने अगोदरच आम्हाला ताकीद दिलेली आहे की ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. त्रास होणार आहे, क्लेश होणार आहे, यातून तुम्ही एकटे निभावणार नाही तर मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आम्ही इतके कॅपेबल नाहीये, इतके आम्ही शक्तिशाली नाहीये, इतके आम्ही सामर्थ्यशाली नाहीये की आम्ही आमच्या समस्याला हाताळू शकतो. इतकं प्रियांनो शक्ती आमच्याकडे नाहीये. हालेलुया. प्रत्येकाची एक सीमा आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टी ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या हाती सोपवतो ना, प्रभू त्यातून आम्हाला इझिली बाहेर काढतो. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून या ठिकाणामध्ये म्हणलेले की जो व्यक्ती आपलं हंगामी फळ देतो तो व्यक्ती फलदायी होतो, प्रभू त्याला फलदायी करतो. या स्तोत्राचा जो प्रियांनो जो संबंध येतो ना, तो डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्ताशी येतो. की त्याच्यामध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की जीवनाचं झाड पुन्हा प्राप्त तो करून देतो. परमेश्वराच्या वचनामध्ये स्थिर तो राहतो, आत्मिक फळ धारण तो करतो. धन्य त्याचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त जगतो या जगामध्ये. हालेलुया. कोणत्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई कमी होत्या बरं? होत्या का? कुठल्याच नाही.
आणि म्हणून पियानो जो कोणी येशूकडे येतो ना, तो पहिला आदाम, आमच्या ठाई असलेला पहिला आदाम नष्ट होऊन दुसरा म्हणलेला आदाम प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या झाडाचं फळ त्या व्यक्तीला मिळतं. ते नवीन झाड आणि त्या प्रवाहाजवळ पियानो आम्ही प्रत्येक जण लावल्या जातो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये रोज या गोष्टीच्या द्वारे पियानो आमची संगत आम्ही तपासली पाहिजे की आमची संगत काय आहे, कोण आहे, कशी आहे. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तावरती विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती चांगला आहे असं नाहीये. हालेलुया. ती संगत आम्ही तपासली पाहिजे आणि ती तपासण्यासाठी पवित्र आत्मा गरजेचं आहे. त्याच्या वाचून आम्ही कोणाचीही तपासणी करू शकत नाही. त्यानंतर परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही दररोज परमेश्वराचं वचन मनन केलं पाहिजे आणि परिस्थिती आमच्या जीवनामध्ये पियानो बदल यासाठी पियानो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, त्याच्यामध्ये तो आम्हाला स्थिर करतो. पियानो बाह्य यशापेक्षा आम्हाला आध्यात्मिक फळाला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे जीवनाचा मार्ग निवडताना आम्हाला परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य आमच्या जीवनामध्ये देणं फार गरजेचं आहे. या स्तोत्राच्या पहिल्या अध्याय आणि उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातून या दोन्ही गोष्टीची सांगड या ठिकाणामध्ये घालत असताना या गोष्टी आम्हाला स्पष्ट होतील. हालेलुया. आता आम्ही आमच्या मुख्य विषयाकडे येऊयात. विचार करा की स्तोत्राच्या एका अध्यायामध्ये इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर संपूर्ण स्तोत्र 150 यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्या. मी फार या गोष्टी फास्ट मध्ये सांगितल्या आणि म्हणूनच त्याला हृदय म्हणलेलं आहे. हृदयामध्ये अनेक गोष्टी येतात पियानो, अनेक चढ उतार येतात, अनेक भावना असतात, चांगल्या असतात, वाईट असतात, दुष्ट असतात. हालेलुया. आणि म्हणून पियानो स्तोत्रामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही याची शिकवण आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून जर आम्हाला घ्यायची, तर काही मुद्दे आहेत त्यातून आम्ही समजू शकतो की स्तोत्राची शिकवण काय आहे. या स्तोत्रामध्ये 150 स्तोत्रामध्ये प्रार्थना आहे, स्तुती आहे, उपासना आहे, पश्चाताप आहे, विश्वास आहे, आशा आहे आणि परमेश्वरावरील संपूर्ण अवलंबून राहणार व्यक्ती पियानो, तो व्यक्ती कसं व्यक्त होतो, या सगळ्या गोष्टी पियानो या ठिकाणामध्ये स्तोत्रामध्ये दिलेली आहे. हे पुस्तक केवळ पियानो गाण्यांचा संग्रह नसून तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीशी पियानो तो परमेश्वराशी कसा संबंध त्याने ठेवला पाहिजे या गोष्टी स्तोत्र संहिता त्याला शिकवतो. हालेलुया. 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 अनेक वेळेस आपल्याला असं वाटतं की स्तोत्राचं जे लिखाण आहे ते कोणी केलेलं आहे, जे आले ते नका सांगू बरं का. स्तोत्र संहितेचं लिखाण कोणी केलेलं जरा मागून सांगा कोणीतरी प्लीज. हा ओके, हेच उत्तर जास्त येतं. हालेलुया. यस यस ओके. 73 जे अध्याय आहे किंवा 73 त्या पुस्तकातील 73 जे अध्याय आहेत ते अधिकतेने कोणी लिहिलेले, दाविदाने लिहिले आहे. परंतु सर्व स्तोत्र संहिता हा दाविदाने लिहिला असा अर्थ मुळीच होत नाही. म्हणजे जवळपास अर्धा भाग आम्ही म्हणू शकतो दाविदाने लिहिला, परंतु सर्व भाग त्याने लिहिला असा होत नाही. म्हणून स्तोत्र संहिता म्हणल्यानंतर आम्हाला फक्त दावीद दिसतो, परंतु याचे अनेक लेखक आहेत. सांगाल जरा यातले कोणते कोणते लेखक आहेत? आसाफ आहे, आरोन आहे, आणखी हेमान, मोशे सुद्धा आहे, शलमोन सुद्धा आहे. हालेलुया. हालेलुया. सो विचार करा की किती जणांनी हे स्तोत्र लिहिलेत, परंतु जास्त भाग जो आहे तो दावीद राजाने लिहिलेला आहे. म्हणून पियानो दाविदाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार आलेत, अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्यात आणि त्याच स्वरूपाच्या अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये उद्भवतात. हालेलुया. सो आता आम्ही समजून घेऊया की स्तोत्र संहितेची जी शिकवण आहे ती महत्वपूर्ण शिकवण काय आहे. त्या अगोदर पियानो एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्र संहिता 150 आणि वचन 6 मध्ये वाचूयात. सॅम चॅप्टर 150 वर्स 6. आम्ही पहिला अध्याय आता डायरेक्टली शेवटला वचन आम्ही वाचतोय. हा. प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो, परमेशाचे स्तवन करो. हालेलुया. सो
स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये परमेश्वराला सर्वोच्च स्थान देण्याची शिकवण देणारं प्रियानो संपूर्ण स्तोत्र आहे. हालेलुया. सर्वात उंच स्थान जर कोणाला द्यायचंय तर कोणाला द्यायचंय? कोणाला द्यायचंय? थोडं जोरात बोला प्लीज. हालेलुया. परंतु आम्ही पाहतो की आज अनेक जणांनी हे परमेश्वराचं स्थान बाजूला करून वेगवेगळ्या गोष्टीला दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जगामध्ये जीवन जगत असताना परमेश्वराचं स्थान हे परमेश्वराचं स्थान आहे. ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वेळामध्ये परमेश्वराचं स्थान बाजूला करून दुसऱ्या गोष्टी पुढे आणल्या, परमेश्वराने त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आघात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने आणले. हालेलुया. जसं इस्रायलमध्ये मी पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियांनो धूपस्तंभ असतील, मेघस्तंभ प्रियांनो त्यांच्या त्या ठिकाणामध्ये इस्रायलमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे धूपस्तंभ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेदी बनवल्या असतील परमेश्वराला सोडून इतर गोष्टीसाठी. त्या त्या वेळामध्ये परमेश्वराने त्यांच्यावरती वेगवेगळ्या साम्राज्य परमेश्वराने पाठवले चढाई करण्यासाठी. आपल्या जीवनात सुद्धा हीच शिकवण आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की त्या गोष्टी आम्हाला नष्ट करायच्या, काढून टाकायच्या, पाडून टाकायच्या, म्हणजे परमेश्वर काय करेल? आम्हाला आशीर्वादित करेल. आमच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुमच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान परमेश्वरालाच द्या. मी माझ्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान माझ्या परमेश्वरालाच देईल, देतो आणि देत राहील. हालेलुया. 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 सर्वोच्च स्थान कोणाचं पाहिजे? आज परमेश्वरापेक्षा प्रियांनो मनुष्याला उच्च स्थान दिलं जातं, पदाला उच्च स्थान दिलं जातं, पैशाला दिलं जातं, ठिकाणाला दिलं जातं. परमेश्वर या गोष्टी मान्य करेल का? नाही करणार. आणि म्हणून प्रियांनो स्तोत्र संहिता 95 आणि वचन 6 मध्ये काय म्हणलेलं आहे की याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कोणासमोर गुडघे टेकायचे? कोणासमोर टेकायचे? हालेलुया. परंतु आजची जी स्थिती झाली ना जगामध्ये, कोणासमोर सुद्धा गुडघे टेकले जातात. हालेलुया. परमेश्वरात सर्व उच्च स्थान आहे. त्याच्या वाचून या जगामध्ये उच्च स्थान कोणी नाहीये आणि कोणालाही ते स्थान घेता येऊ शकत नाही. हालेलुया. आणि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ना प्रियांनो, ते फोल ठरले, ते नाशवंत झाले. आणि म्हणून प्रियांनो या वचनातून आम्हाला परमेश्वराचं वचन शिकवतं की आम्ही परमेश्वराला उपासना आणि जीवनामध्ये प्रियांनो केंद्रस्थानी आम्ही परमेश्वराला ठेवलं पाहिजे. परिस्थिती कशी असेल प्रियांनो, आम्ही प्रत्येक स्थितीमध्ये परमेश्वराला स्तुती ही गोष्ट आम्ही द्यायलाच पाहिजे. उपासना म्हणजे केवळ गाणं नव्हे, तर प्रियांनो त्याचबरोबर आम्ही आमच्या जीवनाला परमेश्वराला अर्पण करणं आहे. हालेलुया. ही मुख्य शिकवण आहे. स्तोत्राची शिकवण जी आहे ना स्तोत्र संहितेची, की परमेश्वराला सर्वोच्च स्थान आम्ही द्यायलाच पाहिजे, हे आम्हाला ते शिकवतं. कोणाला स्थान देऊ नका, परमेश्वराचं स्थान कोणालाच देऊ नका. कुठला सेवक असेल ना तरीही त्याला देऊ नका. सेवक मनुष्य आहे, तो देवाचा एक हस्तक, एक मध्यस्थ आहे, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त स्थान त्याचं नाहीये, मी सुद्धा नाहीये. हालेलुया. परमेश्वर जो आहे तो परमेश्वर आहे, त्याच्या वाचून त्याचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो जसं दाविदाने प्रियांनो संकटामध्ये परमेश्वराची स्तुती तो करत राहिला, आम्ही आमच्या जीवनामध्ये संकट असतील, अडचणी असतील, दुःख असतील, निराशा असतील, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराचा गौरव नित्य केला पाहिजे. त्याचं स्थान कुठल्याही गोष्टीला आम्ही देता कामा नये. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो स्तोत्र संहितेची प्रियांनो जी शिकवण आहे, पहिली शिकवण काय आहे की परमेश्वराला सर्वोच्च स्थान देण्याची ते शिकवतं. दुसरं, प्रत्येक स्थितीमध्ये प्रियांनो प्रार्थना करायला स्तोत्र संहिता आम्हाला शिकवतं. प्रत्येक स्थितीमध्ये ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्र संहिता 62 आणि वचन 8 मध्ये, सॅम चॅप्टर 62 वर्स 8 या ठिकाणामध्ये म्हणलेलं आहे, अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. सर्व स्थितीमध्ये
कोणती स्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, दुःख येऊ द्या, चिंता येऊ द्या, आजार येऊ द्या, समस्या येऊ द्या, आर्थिक अडचणी येऊ द्या, वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद येऊ द्या, किती मोठं संकट, कुठलीही परिस्थिती जरी उद्भवली तर आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. आम्ही करतो का? करतोय का? जास्तीत जास्त प्रार्थना कधी केली जाते माहितीये का? सांगा तुम्हीच. संकट आल्यानंतर. संकट आल्यानंतरच परमेश्वर आठवतो. हालेलुया. काल एक फोन आला बरं का मला, आणि म्हणून मला या वचनानुसार ही गोष्ट सांगावीशी वाटली. काल एक फोन आला. एक बहीण होती की जी अगोदर प्रार्थना भवनामध्ये येत होती प्रार्थनेसाठी, सातत्याने येत होती. तिच्या आईसोबत ती येत होती. साधारणरित्या 1-2 वर्ष झाले असतील. तिने कधी फोन केला नाही, कधी प्रार्थनेला आली नाही. ज्या वेळामध्ये ती आपल्या आई सोबत येत होती, ती लग्नासाठी प्रार्थना करायला सांगत होती की चांगलं स्थळ मिळावं, योग्य जीवनसाथी मिळावा. लग्न झालं. 2 वर्षानंतर काल फोन आला आणि सांगितलं, पाळक साहेब, त्यांचा आणि माझा वाद झाला आणि ते मला घ्यायला येत नाहीये. मलाही प्रश्न पडला, हिचा कधी लग्न झालं. असो, परंतु तिने मला फक्त एका गोष्टीसाठी, प्रार्थनेसाठी विनंती केली की त्यांनी मला घेण्यासाठी यावं, याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, आमचा वादविवाद परमेश्वराने दूर करावा. प्रियांनो, विचार करा की मनुष्य किती सेल्फिश बनलाय. संकट आले, दुःख आले, निराशा आल्या, अडचणी आल्या, प्रियांनो व्याधी आल्या, तर त्यावेळेस परमेश्वराची आठवण आम्हाला होते. परंतु जसं सुख आमच्या जीवनामध्ये असतो, आनंद आमच्या जीवनामध्ये असतो, क्वचितच लोक आहेत की ज्यांना परमेश्वराची आठवण त्या वेळामध्ये येते. तुम्ही तसे नाही येत. आपण एकमेकांसाठी जरा जोरदार टाळ्या. हालेलुया. तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये प्रभूच्या जवळ आहात, माझा विश्वास आहे. म्हणूनच तर तुम्ही या ठिकाणामध्ये आलात. हालेलुया, हालेलुया. सो परिस्थिती कशी आहे प्रियांनो, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराची प्रार्थना करावी. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये जसं स्तोत्रकर्ता म्हणत आहे की जो स्तोत्रकर्ता या ठिकाणामध्ये तो लिहितो की अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. कधी कधी, कधी कधी, थोडं जोरात बोला. हालेलुया. सर्वदा. दुःख आहे तरी, अडचण आहे तरी, आनंद आहे तरी, आमचा भाव कोण असला पाहिजे? परमेश्वरच असला पाहिजे. आणि म्हणून प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये सांगतं की ज्या व्यक्तीचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य. आमचा भावविषय कोण असला पाहिजे? फक्त आणि फक्त परमेश्वर. परिस्थिती जीवनामध्ये चढ होईल, उतार येईल, कशी परिस्थिती येईल, वेगवेगळी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येणारच आहे. जीवन आहे याला म्हटलं जातं. आणि जीवनामध्ये एकच परिस्थिती कायम राहत नाही. जर रोजच तुम्हाला रोजच चांगलं खायला भेटतंय, त्या व्यक्तीला विचारा, त्याला कधी कधी वाटतं की मी आता भाकर खावी आणि चटणी मी खावी, रोज चांगलं मिळालं तर. हालेलुया. त्याला रोज चांगलं नाही पाहिजे. जीवनामध्ये चढ उतार आहे तर जीवन आहे. जीवनामध्ये दुःख आहे, जीवनामध्ये निराशा आहे, तर तुम्हाला आनंदाचं महत्व वाटेल. हालेलुया. तरच वाटेल ना. ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये आजार आहे त्या वेळामध्ये आम्हाला आरोग्याचं महत्व वाटेल. समस्या नाही तर आम्ही प्रभू जवळ येणारच नाहीये. मनुष्य आहे. हालेलुया. फार कमी जण आहे की समस्या असेल नसेल तरी ते प्रभूच्या सोबत आहे. आणि अशा लोकांना प्रियानो प्रभू फार आशीर्वादित करतो. या वचनातून, या स्तोत्र संहितेच्या शिकवणीमध्ये प्रियानो जी दुसरी गोष्ट आम्हाला शिकायला मिळते की प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वराजवळ आम्ही कोणीही लपलेलो नाहीये. प्रियानो, आनंद आहे, दुःख आहे, भीती आहे, राग आहे, निराशा आहे, सर्व आम्ही गोष्टी परमेश्वरासमोर आम्ही मांडल्या पाहिजे. आणि परमेश्वराची आम्ही प्रार्थना आम्ही केली पाहिजे की जो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. किती जणांना विश्वास आहे की परमेश्वर प्रार्थना ऐकतो? हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं की अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. आम्हाला आमचं मन कुठं मोकळं करायचंय? कोणासमोर करायचंय? हालेलुया. मन मोकळं इकडे तिकडे नका करू बरं का.
कुठला मनुष्य तुमच्या भावना किंवा तुम्ही जे सांगितलं ना ते कधी कोणत्या ठिकाणामध्ये सांगेल ना त्याचं भांडवल करून तो तुम्हाला फसवण्याचं, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मनुष्याकडे नका करू, परमेश्वराकडे करा. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराकडे तुम्ही तुमचं मन मोकळं कराल ना, प्रभू तुमची परिस्थिती बदलायला सामर्थ्यशाली आहे. कशी परिस्थिती असेल तो तुमची प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून ही दुसरी आणखी एक महत्वपूर्ण शिकवण या ठिकाणामध्ये की प्रत्येक स्थितीमध्ये परमेश्वर आमची प्रार्थना करायला परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं स्तोत्रामध्ये. त्यानंतर आणखी तिसरी गोष्ट जी शिकवण आहे की संकटात परमेश्वरच आमचा आश्रय आहे, अशी शिकवण पियानो स्तोत्र संहिता आम्हाला देतं. स्तोत्र संहिता 46 आणि वचन 1 मध्ये काय म्हणलेलं आहे की परमेश्वर आमचा आश्रय, आमचं सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परमेश्वर कसा आहे आमचा? सर्व गोष्टीमध्ये तो समर्थ देव आहे. तो आमचा आश्रय आहे, आमचं सामर्थ्य आहे. संकट समयी सहाय्य करण्यास परमेश्वर सदा सिद्ध आहे. मला सांगा अशी कुठली स्थिती की परमेश्वर हाताळू नाही शकत आपल्या जीवनातील? कुठली अशी स्थिती आहे की जी स्थिती परमेश्वर आपल्या जीवनातील हाताळू नाही शकत आहे का? हालेलुया. अशी कुठली स्थिती नाहीये. अशी कुठली स्थिती नाहीये की जी परमेश्वर आमच्या जीवनातील हाताळू शकत नाही. प्रत्येक स्थिती तो हाताळू शकतो, सांभाळू शकतो, सुधारू शकतो, बदल करू शकतो. करू शकतो का? की ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना चालण्यासाठी प्रियानो तांबडा समुद्र परमेश्वराने दुभंगला, तो परमेश्वर आमच्या जीवनातील परिस्थितीला तो दुभांगू शकत नाही का? त्या समस्याचे 2 तुकडे तो करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की तो परमेश्वर सगळ्या गोष्टीमध्ये कसा आहे? तो परमेश्वर, तो देव आमचा आश्रय, आमचं सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. संकटात परमेश्वर आमचा आश्रय आहे. आणि म्हणून पियानो आम्ही संकटामध्ये आम्ही विश्वासाची परीक्षा आमच्या जीवनामध्ये होत असते. परमेश्वर संकट दूर करत असतो आणि त्यामुळे प्रियांनो आम्ही त्या संकटातून आम्ही बाहेर परमेश्वर आम्हाला काढत असतो. विश्वासऱ्यांचा खरा सुरक्षित आश्रय केवळ परमेश्वराचा आहे. या जगात दुसरा कुठलाच आश्रय नाहीये. हालेलुया. खरा जो आश्रय आहे ना तो कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणे हे बरे. कदाचित आमचा भरोसा जर मनुष्यावरती असेल ना तर तो फोल ठरेल. परंतु तुम्ही परमेश्वराला तुम्ही तुमचा आश्रय करा, संपूर्णपणे तुम्ही त्याला समर्पित व्हा. परमेश्वर तुम्हाला कधी लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. नेव्हर. कधीच त्याच्या लोकांना तो लज्जित होऊ देत नाही. त्यानंतर जी पुढची शिकवण आहे ना ती पुढची शिकवण या स्वरूपाची आहे. प्रियांनो स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105 मध्ये काय म्हणलेले आहे वाचूयात. की परमेश्वर आमच्यासाठी, परमेश्वराचं वचन, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दीप आहे, दिवा आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुलना केलेली आहे बरं का इथं. परमेश्वराचं वचन कसं आहे? दिवा आणि प्रकाश याच्या सारखं. हालेलुया. जर एखाद्या अंधाऱ्या ठिकाणामध्ये जर प्रकाश नसेल तर आम्ही चालू शकतो का? परंतु त्याच ठिकाणामध्ये जर प्रकाश असेल तर आम्ही चालू शकतो का? चालू शकतो. हालेलुया. जर तुम्ही डोंगराळ भागातून तुम्ही चाललेले आहेत, जिथं दऱ्या आहेत आणि तुमच्या गाडीला लाईटच नाहीये, काय कराल? पूर्ण अंधकार आहे, निबिड अंधकार आहे. काय कराल तुम्ही? काय कराल त्या ठिकाणामध्ये? आजूबाजूला दऱ्या आहेत, चालाल का थांबाल? हा, आम्ही थांबून जाऊ. आणि थांबल्यानंतर मनामध्ये काय काय येईल? वाघ येतो, बिबट्या येतो, लांडगा येतो, की साप येतो, की चोर येतो? बरोबर आहे.
अनेक प्रश्न मनाला सतवायला लागतात. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक वेळेस आपली परिस्थिती हे अंधकारासारखी होऊन जाते. आम्हाला काही दिसत नाही, पूर्णपणे अंधार अंधार आणि अंधार दिसतो. काही सुचत नाही, काही समजत नाही. आणि त्या वेळामध्ये प्रभूचं वचन आम्हाला प्रकाश द्यायला लागतं. त्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला मार्ग दाखवायला लागतं. त्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आमच्यासाठी दिवा आणि प्रकाशासारखं आम्हाला समज द्यायला लागतं की आम्ही कोणता निर्णय करावा, आम्ही काय करावं, या गोष्टीचं मार्गदर्शन परमेश्वराचं वचन आम्हाला करतं. आणि म्हणूनच प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे आम्हाला जीवनाचं मार्ग दाखवणार आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही अनेक वेळेस कन्फ्यूज असतो प्रियांनो. परमेश्वर कन्फ्युजनचे जीवन कधीच नाही देत बरं का. तो एकदम क्लिअर आहे, क्लिअर. तो स्पष्ट आहे, पाण्यापेक्षा तो स्पष्ट आहे. हालेलुया. तो पाण्यापेक्षा जास्त स्पष्ट आहे. आणि म्हणून प्रियांनो, जसं परमेश्वराचं वचन अनेकदा प्रियांनो आम्ही प्रार्थना करत असताना 3 प्रकारचं उत्तर आम्हाला मिळत असतं. एक आहे मिळेल किंवा हो किंवा नाही, आणि तिसरं थोडा वेळ थांबा. राईट. 3 थोडा वेळ थांबायचं, हो नाही आणि थोडा वेळ थांबायचं. परंतु परमेश्वर आणखी चौथं ऑप्शन नाही देत की या ठिकाणामध्ये कन्फ्युजन तो कधीच नाही ठेवत. तो स्पष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून, त्याच्या स्तोत्र संहितेमधून प्रियांनो जीवनाचा मार्ग परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो देत असतो की आपल्या जीवनाचा तो नकाशा आमच्या समोर त्याच्या बायबल मधून तो ठेवत असतो. परमेश्वराचं वचन हे आम्हाला अंधकारामध्ये प्रकाश देणार असतं. चुकीच्या मार्गापासून प्रियांनो तो आम्हाला वाचवणारं परमेश्वराचं वचन असतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, ज्या ज्या वेळामध्ये आम्ही वचन वाचतो ना, आम्ही ज्या अशा परिस्थितीमध्ये येतो ना, त्या परिस्थितीमध्ये की आम्हाला कळत नाही की आम्ही काय निर्णय केला पाहिजे. तो निर्णय आमच्या जीवनासाठी कधी कधी घातक असेल, कधी कधी चांगला असेल. त्या गोष्टी आम्हाला निर्णय करण्यासाठी प्रियांनो परमेश्वराचं वचन जर आमच्या हृदयात असेल ना, तर आम्हाला ते समज देतं की आम्ही काय निर्णय केला पाहिजे. हालेलुया. कारण जीवनातील निर्णय आपल्या जीवनासाठी फार महत्वाचे ठरतात. जीवनातील निर्णय आपल्या जीवनासाठी फार महत्वाचे ठरतात. आणि अनेक अशा गोष्टी असतात की त्याच्यावरती आमचं भवितव्य अवलंबलेलं असतं. एक निर्णय आणि जीवन बर्बाद. एक निर्णय आणि अनेक प्रकारचे दुःख जीवनामध्ये. परंतु प्रभूचं वचन जर आमच्या बरोबर असेल त्या वेळामध्ये, तर मला सांगा, आमचे निर्णय चुकतील की बरोबर येतील? निर्णय चुकतील की बरोबर येतील? म्हणून सांगितलं जातं की वचन वाचा, वचनाचं मनन करा, आणि त्या वेळामध्ये आम्हाला योग्य निर्णय परमेश्वर आम्हाला द्यायला लागतो. हालेलुया. आमचे निर्णय सहजासहजी चुकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन आमच्यासाठी कसं आहे? आमच्या जीवनामध्ये तुझं वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे. माझ्या मागे सर्वजण म्हणा, तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. म्हणून हे वचन आम्ही आमच्या जवळ ठेवलं पाहिजे की नाही? हे वचन आमच्याकडे असलं पाहिजे की नाही? आमच्याकडे वचन असलं पाहिजे की नाही? ते वचन फक्त घरामध्ये त्या रॅक मध्ये नका ठेवू, ह्या रॅक मध्ये ठेवा. हालेलुया. या तिजोरीत ठेवा की म्हणजे त्याचा उपयोग योग्य वेळामध्ये होईल. नाहीतर तिथं ठेवून काही उपयोगाचं नाही. हालेलुया. त्याच्यावरती धूळ नाही साचली पाहिजे. तुमचं बायबल हे जीर्ण झालं पाहिजे. माझं साधारण हे 5वं बायबल आहे. हालेलुया. का बरं सांगतो माहिती आहे? ते हाताळलं जाते, सातत्याने हाताळलं जाते. परंतु बायबलची काळजी सुद्धा घ्या. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन हे आमच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. याची शिकवण स्तोत्र संहिता आम्हाला या ठिकाणामध्ये देतं. त्यानंतर जे स्तोत्र संहिता आहे, स्तोत्र संहिता 51 आणि वचन 10 मी वाचूयात. 51 आणि वचन 10 मध्ये सॅम चॅप्टर 51 वर्स 10.
या ठिकाणामध्ये स्तोत्र करता काय म्हणतो, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हालेलुया. पश्चातापाचं महत्व शिकवणारं स्तोत्र संहिता आहे. हालेलुया. पश्चाताप जर आमच्या जीवनामध्ये नाही तर पियानो त्या व्यक्तीला क्षमा नाही, आणि ज्या व्यक्तीला क्षमा नाही परमेश्वराची कृपा त्याच्या जीवनात नाही. हालेलुया. हालेलुया. आज अनेक जणांची प्रार्थना का नाही ऐकल्या जात माहिती आहे? हॅलो, अनेक जणांची प्रार्थना का बरं ऐकल्या जात नाही याचं एक महत्वपूर्ण कारण मी या ठिकाणामध्ये तुम्हाला सांगतो. समजून घेऊयात. किती जणांना वाटतं की तुमची प्रार्थना प्रभूने ऐकावी? प्लीज प्रियांनो, जर तुम्हाला वाटतं की परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकावी, आज अनेकांची प्रार्थना ऐकल्या जात नाही याचं हे कारण आहे, इतकं महत्वाचं कारण आहे की अनेक जण पश्चाताप करत नाही परमेश्वरासमोर. कारण त्यांना वाटतं की मी चुकलेलोच नाहीये, मी काही चुकच केली नाही, माझा बाप्तिस्मा झालाय, मी येशूवरती विश्वास ठेवतो, मी चुकतच नाही. हा अनेक जणांचा गैरसमज आहे. दावीद चुकला नाही का? दावीद तर परमेश्वराच्या हृदयाच्या जवळचा माणूस आहे. हालेलुया. परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणारा दावीद राजा आहे. दावीद सुद्धा चुकला, परंतु ज्या वेळामध्ये तो चुकला, संदेश त्याने त्याला सांगितलं, त्या वेळामध्ये पियानो दावीद परमेश्वरासमोर रडला, परमेश्वरासमोर तो पश्चातापी झाला, आणि जसा तो पश्चातापी झाला पियानो परमेश्वराने त्याचं तुटलेलं हृदय परमेश्वराने रिस्टोर केलं. यानो आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या प्रकारे जो स्तोत्र करता आहे तो या ठिकाणामध्ये म्हणत आहे की हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हालेलुया. स्थिर आत्मा आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, शुद्ध हृदय परमेश्वराने पुन्हा एकदा उत्पन्न करण्यासाठी पियानो आम्हाला पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक पियानो पश्चातापच करत नाही. हालेलुया. किती मोठी चूक केली असेल ना तर पियानो पश्चाताप नाही करत. पश्चाताप करणं आणि पस्तावा करणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, भिन्न भिन्न आहेत. पस्तावा कशासाठी केला जातो? पस्तावा केला असतं तर बरं झालं असतं, त्याला म्हटलं जातं पस्तावा. आणि पश्चाताप जी चूक झालेली आहे ती गोष्ट स्वीकारणे आणि त्या गोष्टीचा प्रियांनो निश्चय करणं की ही चूक परमेश्वरा मी परत करणार नाही, त्याच्या संबंधीने रडणं. हालेलुया. हालेलुया. अनेक जण पस्तावाने रडतात बरं का, पश्चातापाने नव्हे. हालेलुया. आम्ही आमच्या प्रभू समोर येत असताना आम्ही पश्चातापाने रडलं पाहिजे. आणि प्रभूचं वचन सांगतं की तो भग्न हृदयी लोकांवरती आपली दया करतो. जे जे भग्न हृदयाने येतात, जे जे पश्चातापी हृदयाने येतात, जे जे दुःखी हृदयाने त्याच्याकडे येतात, पियानो आपल्या अंतःकरणाने प्रभूकडे मागतात, प्रभूकडे प्रार्थना करतात. या ठिकाणामध्ये जसं दावीद राजाने परमेश्वराकडे प्रार्थना केली की हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तुटलेल्या हृदयाचा परमेश्वर कधी तिरस्कार करत नाही. खरी क्षमा ही पश्चातापातून मिळत असते पियानो. आणि आज अनेक जण खरी क्षमा आपल्या जीवनामध्ये मिळून घेत नाहीये. परमेश्वर नवीन सुरुवात करून देणारा परमेश्वर आहे आणि म्हणूनच त्याला रिस्टार्ट करणारा परमेश्वर त्याच्याकडे म्हणून आम्ही पाहू शकतो. अनेक वेळेस त्याने त्याच्या लोकांना क्षमा केलेली आहे. आणि म्हणून पियानो एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की नीतिमान 7 दांडा पडला तरी परमेश्वर त्याला उभं करेल. हालेलुया. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही 7 वेळेस पडावा. हालेलुया. हालेलुया. आम्हाला त्याने ती समज दिली, ती बुद्धी दिली, ते ज्ञान दिलं, ते चातुर्य दिलं. आमच्या समोर बरं आणि वाईट त्याने ठेवलेले, त्याने आमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे की आम्ही योग्य निवड आम्ही करावी. हालेलुया. हालेलुया. आमच्या समोर एका बाजूला जेवण ठेवलं, एका बाजूला माती ठेवली. आम्ही काय खातो? जेवणच. चांगली आणि वाईट गोष्ट आम्हाला कळते. आमच्या जीवनातील प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही परमेश्वराची इच्छा विचारली पाहिजे की परमेश्वरा मी जे करतो ही तुझी इच्छा आहे का? हालेलुया. परंतु आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमच्या निर्णयाने जर चालायला लागू, आमचे निर्णय जर आम्ही ठरवायला लागू ना, आमचे निर्णय चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची इच्छा विचारा. हालेलुया. विचारा परमेश्वराला की परमेश्वरा, मी जे काही करतो, मला जे करायचंय किंवा मला जे माझ्या जीवनामध्ये मी जी करत आहे ही तुझी इच्छा आहे का? हालेलुया. आता लग्न झाल्यानंतर विचारू नका बरं का. हालेलुया. नाहीतर येऊन भांडाल तुम्ही मला नंतर. बाळक सोत तुम्ही म्हणले की विचारा म्हणून. हालेलुया. परमेश्वर तोडणारा नव्हे, तो समेट घडवणारा देव आहे. हालेलुया. तो निर्णय कदाचित चुकलाही असेल, इट्स ओके. आता पुढे सारखा. प्रभू जाणतो. प्रत्येक स्थितीला बदलण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. गॉड इज गुड ऑल द टाइम. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. त्यानंतर पुढची जी शिकवण आहे स्तोत्र संहितेतून प्रियांनो, स्तोत्र संहिता 23 आणि वचन 1 मध्ये की परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवायला प्रियांनो स्तोत्र संहिता आम्हाला शिकवतं की ज्या प्रकारे स्तोत्र करता जो दावीद राजा आहे तो आपल्या स्तोत्रामध्ये काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आमचा परमेश्वर आमचा कोण आहे? हालेलुया. आता मला सांगा, मेंढपाळ म्हणल्यानंतर आम्ही कोण बनतो त्याचे? थोडं जोरात बोला. आम्ही कोण आहोत? थोडं जोरात. हालेलुया. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, मी परमेश्वराचं मेंढरू आहे. ओके. मेंढरू कसं असतं माहिती आहे? त्याच्याबद्दल जरा मला सांगाल तुम्ही. मेंढरू कसं असतं? मेंढपाळाचं ऐकतं, फक्त त्याची दृष्टी कुठं असती? मेंढपाळाकडे. हालेलुया. आणि आमचा खरा मेंढपाळ कोण आहे? परमेश्वर आहे. त्याची दृष्टी इकडे तिकडे कुठंच लागत नाही. मेंढपाळ पुढे असतो का मागे असतो? जोऱ्या सांगा. मेंढपाळ कुठं असतो? पुढे असतो का मागे असतो? आणि जे बकऱ्यांच्या पाळणारे असतात तो कुठं असतो? हा. याच्यामध्ये फरक आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. हालेलुया. मेंढरं काय काय करतात माहितीये? मेंढपाळाची पूर्णपणे वाणी ऐकतात. मेंढपाळ कुठेही घेऊन जाईल, त्यांना माहितीये की तो आमचा बचावच करणार आहे. मेंढपाळावरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर या मेंढरांना माहिती असतं की मला कधी खायला लागणार आहे, मेंढपाळाला माहिती आहे. मला कधी प्यायला लागणार आहे, पाणी प्यायला लागणार आहे, हे मेंढपाळाला माहिती आहे. आणि अशा घातक ठिकाणामध्ये माझा मेंढपाळ मला कधीही कुठेही घेऊन जाणार नाही, हे मेंढराला पूर्णपणे माहिती असतं. म्हणून तो मेंढपाळ कितीही खाईमध्ये घेऊन गेला ना, तर सर्वचे सर्व मेंढर त्या मेंढपाळाच्या मागे 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 चालतात. ते विचारत नाही. मेंढपाळाच्या पुढे पळत नाही. त्यांचा पूर्ण विश्वास मेंढपाळावरती असतो. आता हा झाला भाग मेंढपाळाचा. आणि दुसरा भाग मेंढरांचा आम्ही पाहिला. आता तिसरा भाग पाहूया, तो म्हणजे शेरडे मेंढर, म्हणजे ज्या बकऱ्या आपण त्याला म्हणतो आपल्या सामान्य भाषामध्ये. हालेलुया. हालेलुया. आम्ही कोण आहोत? आवाज फार खाली गेला. थोडा जोरात बोला ना, कॉन्फिडेंटली बोला. आम्ही मेंढर आहोत ना. दॅट्स इट. संपलं तिथं. मेंढर आहोत. आमचा मेंढपाळ आमचा परमेश्वर आहे. आता जे मेंढरा ज्याला म्हणले जातात ना, म्हणजे बकऱ्या ज्याला म्हणल्या जातात ना, त्या पालन करण्याला काय करावं लागतं? त्याच्या माग नव्हे, बाजूला, दोन्ही बाजूला, पुढं कधी कधी त्याला पळावं लागतं आणि काठीचा उपयोग करावा लागतो. त्या बकऱ्यांचं पालन करणारा जो आहे ना, तो व्यक्ती आणि मेंढर पालन करणारा व्यक्ती यांच्या दोघांच्या तब्येतीमध्ये फरक असतो बरं का. बघितलं कधी? ऑब्झर्वेशन केलं? हा व्यक्ती आहे ना, जो बकऱ्यांचं पालन करणारा तो चिडचिड असतो बघा तुम्ही. आणि जो मेंढर पालन करणारा असतो तो शांत असतो. बघितलं कधी? नाही बघितलं? बघा बरोबर आहे. शांततेने तो चालतो. हालेलुया. बोल येशू मसीह की. याला ताण देणार कोण आहेत माहिती आहे? मेंढर आहे नाहीये, शेडर आहे. म्हणजे बकऱ्या ताण देतात आणि म्हणून तो जो आहे पालन करणारा तो इतका चिडचिडा बनतो की त्याला त्याचं जीवन बऱ्याच वेळेस नकोसं वाटतं.
बकऱ्यांना सारखं सारखं हक्कलावं लागतं, मेंढरांना सांगावं लागत नाही. ते फक्त आणि फक्त आज्ञांचं पालन करतात. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता जो दावीद राजा आहे ना, त्याचं काम काय होतं माहितीये? मेंढर पालन करण्याचं काम होतं. आणि त्याला माहितीये की एका मेंढराचं पालन कसं करायचं, रक्षण कसं करायचंय, त्याला कधी खाऊ घालायचंय, त्याला कधी पाणी द्यायचंय, आणि कोणत्या कोणत्या हिस्र पशुपासून त्यांचं रक्षण करायचं याची सगळी त्याला जाणीव होती. हालेलुया. आणि म्हणूनच जो स्तोत्रकर्ता आहे, तो स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढराचा पूर्ण विश्वास आपल्या मेंढपाळावरती असतो. हालेलुया. ते आपल्या मेंढपाळावरती शंका करतात का मेंढर? हालेलुया. त्या मेंढरांना वाटत नाही की इथं मला माझी गरज नाही भागवल्या जात, मी दुसऱ्या कळपामध्ये जाईल, मी माझ्या दुसऱ्या मेंढपाळाकडे जाईल, असं करतो का? हालेलुया. तो आपल्या मेंढरावरती विश्वास ठेवतो. मेंढर आपल्या मेंढपाळावरती विश्वास ठेवतो. बोलू येशू मसीह की. आज आमच्या जीवनामध्ये पियानो अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या प्रियानो चढ उतार आपल्या जीवनामध्ये असेल. प्रत्येक स्थितीला जाणणारा तो आमचा मेंढपाळ आहे. त्याला माहिती की आमची गरज काय आहे. हालेलुया. की ज्या प्रकारे पियानो परमेश्वर आपल्या प्रत्येक गरजांची तो काळजी घेतो, तो आमचं मार्गदर्शन करतो, तो आमचं संरक्षण करतो, तो आमचा पुरवठा करणारा तो मेंढपाळ आहे. आम्ही त्याचे एक खरे मेंढर बनणं गरजेचं. फक्त खरे मेंढर बना. तो आमच्या प्रत्येक आवश्यकतांना तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तो आमची पूर्णपणे बदल करण्याचं त्याने ठरवलेलं आहे. आणि त्याच व्यक्तीला तो आशीर्वादित करू शकतो, त्याच व्यक्तीला तो सगळ्या गोष्टींचा पुरवठा करू शकतो जो पूर्णपणे बदललेला आहे, मेंढरासारखा. आमचा पूर्ण विश्वास मेंढपाळावरती असला पाहिजे. आमचा मेंढपाळ आमचा परमेश्वर आहे. त्याच प्रकारे पुढची जी शिकवण स्तोत्रसंहितेची आहे, स्तोत्रसंहिता 103 आणि वचन प्रियांनो या ठिकाणामध्ये 19 मध्ये म्हणलेलं आहे. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 103 आणि वचन 19 मध्ये की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं राजसन कुठं आहे? स्वर्गात स्थापलेलं आहे आणि त्याचं राज्य सर्वांवर आहे. आता हे वचन वाचल्यानंतर ना काही जणांना प्रश्न पडतो, काही जण प्रश्न विचारतात की परमेश्वराचं राज्य जर सर्वांवरती आहे तर परमेश्वर अशांचा नाश का नाही करत की जे घात करतात किंवा जे वाईट करतात. पडला प्रश्न बऱ्याच वेळेस. काही जण विचारतात पण आम्हाला हा प्रश्न. हालेलुया. हालेलुया. हा टप्पा परमेश्वराने कशासाठी दिलाय? हालेलुया. हे कशासाठी दिलंय परमेश्वराने? प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, चातुर्य दिलेली आहे, समज दिलेली आहे की त्याला काय करायचं नाही काय नाही करायचं याची समज परमेश्वराने दिलेली आहे. आणि जर तो आपल्या निर्णयाला योग्य नाही करत तर त्याच्याद्वारे तो इतरांसाठी आणि स्वतःसाठी तो घातक ठरून बसतो. आणि तोच फरक या ठिकाणामध्ये आहे की जो व्यक्ती प्रभू येशूवरती विश्वास करतो ना, तो आपला हंगामी फळ देतो. तो आपलं फळ देणं सोडत नाही. त्याला त्रास होईल, दुःख होईल, निराशा येईल, त्याला अपमानित केला जाईल, त्याची निंदा केली जाईल, परंतु तो काय करेल? त्या वेळामध्ये सुद्धा तो प्रीती करेल, प्रीती करेल, प्रीती करेल. तो दया करेल, आपुलकीने वागेल, समंजसपणाने वागेल. प्रभूचं वचन आम्हाला हीच गोष्ट शिकवतं ना. हालेलुया. आणि म्हणून पियांनो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचं जे सार्वभौमत्व आहे पियांनो ते सर्वांवरती आहे, सर्वांवरती आहे. तो सार्वभौम परमेश्वर आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली सगळ्या गोष्टी आहेत. सर्वोच्च तो आहे. सार्वभौमत्व त्याचं या वचनातून शिकवलं जातं की परमेश्वराने आपलं राजासन स्वर्गात स्थापलेलं आहे आणि त्याचं राज्य सर्वांवर आहे. परमेश्वर सर्व गोष्टींवरती तो राज्य करणारा परमेश्वर आहे आणि काही त्याच्या नियंत्रणाबाहेर नाही. त्याची योजना सर्व उत्तम असते. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर काही नाहीये, काहीच नाहीये. हालेलुया. वचन सांगतं की भूकंप आणणं सुद्धा त्याच्या हाती आहे.
पाऊस पाडणं सुद्धा त्याच्या हाती आहे म्हणे, दुष्काळ आणणं सुद्धा त्याच्या हाती आहे. कशातून समजू शकतो आम्ही? कशातून समजू शकतो? पवित्र शास्त्रातून. एलियाने प्रार्थना केली, 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. एलियाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षानंतर परमेश्वराने पाऊस दिला. हालेलुया. त्याच प्रकारे भूकंपाचा उल्लेख सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. निर्गमाच्या पुस्तकात आम्ही वाचू शकतो, प्रगटीकरणाच्या पुस्तकात वाचू शकतो. अनेक पुरावे आम्हाला पवित्र शास्त्रातून येतात की प्रत्येक गोष्टीची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने सर्व आकाश आणि पृथ्वी त्याने निर्माण केली. हालेलुया. सो परमेश्वराने सगळ्या गोष्टीची निर्मिती केलेली आहे, त्याच्या वाचून काही घडलेलं नाहीये. त्याने सगळ्या गोष्टीची निर्मिती केलेली असताना मला सांगा, मग कुठली अशी गोष्ट की जी त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे? कुठली गोष्ट असू शकते? आकाश त्याच्या नियंत्रणाबाहेर जाईल का? पृथ्वी त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर जाईल का? नाही जाणार. फक्त नियंत्रणाच्या बाहेर कोण जातं माहितीये का? की ज्याने स्वतःच्या हाताने बनवलं तो नियंत्रणाच्या बाहेर जातोय. बाकी सगळ्या गोष्टी परमेश्वराने शब्दाने निर्माण केल्या. हालेलुया. मनुष्याला सुद्धा त्याने शब्दानेच निर्माण करायला पाहिजे होतं. किती चांगलं झालं असतं बरं, त्याने त्याचा शब्द बोलला असता आणि आम्ही मनुष्य निर्माण झालो असतो. आम्ही त्याच्या शब्दाच्या बाहेर गेलो नसतो. वाव. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. की त्याच्या शब्दाने निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. परंतु ज्या मातीला त्याने आपला स्वतःचा स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये जीव फुंकला, श्वास फुंकला, तो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञांच्या बाहेर जातो. त्याची इच्छा नाही की त्याने आज्ञांच्या बाहेर जावं. त्याची इच्छा आहे की त्याने त्याच्या आज्ञेमध्ये चालावं, त्याच्या सांगितलेल्या वचनामध्ये चालावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून पियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो सार्वभौम तो परमेश्वर आहे, की तो सगळ्या गोष्टीवरती राज्य करणार आहे. नियंत्रणाच्या बाहेर त्याच्या कुठल्या गोष्टी नाहीये आणि त्याच्या योजना सर्व उत्तम असतात प्रिया. म्हणून आम्ही त्याच्या प्रत्येक योजनेवरती आम्ही विश्वास केला पाहिजे. आम्ही करतोय का? यिर्मया 29 आणि वचन 11 आम्हाला सांगतं, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशा देणारी आहेत. परमेश्वराच्या योजना आमच्यासाठी कशा आहेत? कशा आहेत? अहो, हिताच्या आहेत. हिताच्या योजना त्याने आमच्यासाठी केलेल्या आहेत. आता हिताच्या योजना परमेश्वराने जर आमच्यासाठी केलेल्या आहेत तर काय गरज आहे? माझ्या जीवनात काय घडणार आहे? हालेलुया. आम्ही त्याच्या योजनेवरती शंका करतो बरं का. आम्ही त्याच्या योजनेवरती शंका करतो आणि म्हणून आम्ही अनेक वेळेस प्रश्न करतो की माझ्या जीवनात काय ठेवलेलं असेल, मला जाणून घ्यायचंय, काय गरज आहे? बोले शमस्की. आम्ही त्याच्या योजनेवरती, आम्ही परमेश्वरावरती पूर्ण विश्वास केलाच पाहिजे. त्यानंतर पुढची जी शिकवण आहे प्रियानो, ती कृतज्ञता शिकवणारी आहे. स्तोत्रसंहिता 100 आणि वचन 4 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, सॅम चॅप्टर 100 वर्स 4, की त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारा स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कृतज्ञता. कृतज्ञ मन परमेश्वराला आवडणारं मन आहे. हालेलुया. कृतज्ञ कोण असतं माहिती आहे? जो व्यक्ती नम्र आहे तोच व्यक्ती कृतज्ञ असतो. आणि जो गर्विष्ठ आहे ना, तो कधीही कृतज्ञ होत नाही, राहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कृतज्ञता प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. कृतज्ञता म्हणजे कळतंय का? कृतज्ञ असणं म्हणजे काय? एखाद्याने आमच्यावरती केलेले उपकार याची आठवण ठेवणं म्हणजे कृतज्ञ असणं आहे. हालेलुया. समजतंय? आमच्यावरती काहीतरी उपकार केलेले कोणी, त्या व्यक्तीबद्दल आम्ही आठवण ठेवतो की या व्यक्तीने माझ्यावरती उपकार केले. आता वेगवेगळ्या प्रकारचे उपकार अनेकांवरती वेगवेगळे केले जातात ना. कोणी मदतीने केली जाते, आर्थिक मदतीने असेल, संकटाने असेल, अडचणीच्या वेळात असेल, पण त्या गोष्टीची कृतज्ञता आमच्या जीवनामध्ये असते. ती कृतज्ञता असली पाहिजे. आणि तोच व्यक्ती कृतज्ञ असतो की जो व्यक्ती नम्र आहे, लीन आहे,
त्याच्या ठाई प्रियानो कृतज्ञता असते. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभूचं वचन सांगतं की तो लीनांवरती दया करतो आणि गर्विष्ठांना तो दुरून ओळखितो. हालेलुया. त्याने आमच्यावरती दया करावी की त्याने आम्हाला दुरून ओळखावं. काय केलं पाहिजे प्रभूने आमच्यावरती? आणि म्हणून आमच्या जीवनात आम्ही कायम कृतज्ञ असावं, नम्र असावं, की आम्ही कृतज्ञ मन परमेश्वराला फार आवडणार आहे की आणि तक्रारीपेक्षा आम्ही आभार मानलं पाहिजे की प्रियानो ही अधिक सामर्थ्यशाली गोष्ट आहे. आभार मानण्याने आमच्या जीवनामध्ये विश्वास वाढतो प्रियानो. आम्ही कृतज्ञ ज्या वेळामध्ये बनतो ना त्याच्याद्वारे प्रियानो आणखी आमचा विश्वास वाढतो आणि जितका जास्त विश्वास वाढतो ना तितके मोठे आशीर्वाद आमच्या जीवनात मोकळे होतात. जरा जोरदार वाजवा, जोरदार वाजवा. एक विश्वास वाढण्याचं प्रियानो एक टॉनिक आहे आपल्यासाठी. विश्वास वाढण्यासाठी आणखी एक कारण आम्हाला मिळालं की जितका मी कृतज्ञ होऊ, जितकं परमेश्वराचं उपकार स्मरण करू, जितकं आम्ही त्याच्या प्रियानो दयेची आम्ही आठवण करू की परमेश्वराने या प्रकारची कृपा माझ्या जीवनात केली, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आमचा विश्वास वाढायला लागतो आणखी. हालेलुया. प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही परमेश्वराचं कृतज्ञ असलं पाहिजे. त्यानंतर स्तोत्रसंहितेची आणखी एक शिकवण की स्तोत्रसंहिता प्रियानो स्तोत्रसंहिता पहिला अध्याय वचन 1 ते 3 मध्ये की धार्मिक जीवन जगण्याची शिकवण प्रियानो स्तोत्रसंहिता आम्हाला देतं. धार्मिक जीवन जगण्याचं शिकवण प्रियानो स्तोत्रसंहिता आम्हाला देतं. की ज्या प्रकारे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 3 मध्ये म्हणलेलं आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस म्हणून करतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. ही अपेक्षा प्रत्येकांना आहे. माझं काम सिद्धीत जावं, माझं काम पूर्ण व्हावं. परंतु त्याच्यासाठी काय करायचं अगोदर? त्याच्या अगोदर काय करायचंय? येस, वचन सांगतं की निंदकांच्या बैठकीत बसायचं नाही. त्याच प्रकारे प्रियानो पापी जणांच्या मार्गात उभा राहायचं नाहीये आणि दुर्जनांच्या मसलतीने त्यांच्या विचाराने चालायचं नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नियमशास्त्राचं प्रियानो रात्रंदिवस तो त्यामध्ये रमतो, त्याचं रात्रंदिवस मनन करतो, जो आपल्या हंगामी फळ देतो. प्रियानो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते जे झाड आहे त्या प्राण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या समान तो व्यक्ती आहे आणि अशा झाडासारखा तो आहे की जे काही तो हाती घेतो ना परमेश्वर ते काम सिद्धीस नेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते काम परमेश्वर पूर्णत्वाला नेतो म्हणजे नेतो, मध्ये नाही ठेवत सोडत, पूर्णत्वाला नेतो परमेश्वर. आणि म्हणून प्रियानो धार्मिक जीवन जगण्याची शिकवण स्तोत्रसंहिता आम्हाला देत आहे की पापी मार्ग आम्हाला टाळायचा आहे, की परमेश्वराच्या वचनाचा आम्हाला आनंद मानायचा आहे आणि परमेश्वर त्याला जीवनाचं फळ देणाऱ्या वृक्षासारखं परमेश्वर त्याचं जीवन करतो. त्यानंतर स्तोत्रसंहिता प्रियानो स्तुतीचं सामर्थ्य आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता काय आहे? स्तुतीचं सामर्थ्य आहे की ज्या प्रकारे प्रियानो स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे की आम्ही पवित्र शास्त्रातील हा भाग जर वाचला तर परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करील, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. हालेलुया. काय म्हणत आहे स्तोत्रकर्ता? परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करील, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. जर आमच्या मुखामध्ये सतत परमेश्वराचं स्तवन आहे तर आम्ही धन्यवाद कायम द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. हालेलुया. की स्तुतीच्या द्वारे प्रियानो भीती दूर होते, स्तुतीच्या द्वारे प्रियानो आमचा विश्वास वाढतो. स्तुती परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव आमच्या जीवनामध्ये करून देत असते. आणि म्हणून प्रियानो आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना, त्याची महिमा, त्याची स्तुत प्रियानो त्याचं गौरव, त्याची प्रशंसा आम्ही नित्य आणि नित्य केली पाहिजे. त्याच प्रकारे प्रियानो स्तोत्र संहिता आम्हाला परमेश्वराच्या दयेचा अनंत आहे या संबंधीने प्रियानो आम्हाला शिकवतं की परमेश्वराची दया ही अनंत आहे. अंत कदापिही परमेश्वराच्या दयेमध्ये नाही.
अंत कधीच नाहीये, समाप्त कधी परमेश्वराची दया होत नाही. स्तोत्रसंहिता 136 मध्ये पियानो त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की कारण त्याची दया सनातन आहे. पियानो या अध्यायामध्ये जी परमेश्वराची दया आहे ती 26 वेळेस स्पष्ट केलेली आहे. किती वेळेस? 26 वेळेस. तुम्ही वाचा घरी जाऊन. हालेलुया. वचन सांगतं, जर आम्ही एक वचन जर वाचलं ना तर आम्हाला लक्षात येईल, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. देवादिदेवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. अंत नसलेली परमेश्वराची दया आहे, हे स्तोत्रसहित आम्हाला शिकवतं. आणि म्हणून पियानो, परमेश्वराची दया ही कधी संपत नाही. प्रत्येक दिवशी परमेश्वर त्याची कृपा आम्हाला साक्ष देतं की मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच प्रकारे परमेश्वराचं प्रियांनो स्तोत्रसंहिता परमेश्वर न्यायी आहे ही गोष्ट सुद्धा आम्हाला स्पष्ट करतं. हालेलुया. परमेश्वर न्यायी आहे. स्तोत्रसंहिता 9 आणि वचन 7 आणि 8 मध्ये काय म्हणलेलं आहे? स्तोत्रसंहिता 9 वचन 7 आणि 8. सॅम चॅप्टर 9 वर्स 7 and 8. परमेश्वर तर सर्व काळ राजासनावर रूढ आहे. त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करेल. तो लोकांना खरा न्याय देईल. खरा न्याय करणार कोण आहे? परमेश्वर आहे. तो अन्याय कदापि करत नाही. अन्याय कायम परमेश्वर राहू देत नाही. आणि म्हणून पियानो परमेश्वर योग्य वेळी न्याय करतो. विश्वासणाऱ्याने पियानो सूड न घेता परमेश्वरावरती त्याने विश्वास ठेवला पाहिजे. सुडाची भावना विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कधी असू नये. हालेलुया. सूड कोण घेतो माहिती आहे? विश्वासणाऱ्यांचा सूड कोण घेतो? परमेश्वर घेतो. आणि परमेश्वर जर आमचा सूड एखाद्याकडनं जर घ्यायला लागला तर तो परमेश्वराचा सूड फार भयंकर आहे. आम्ही सुडाची भावना आमच्या जीवनात कधी असू नये. आमचं कोणी वाईट केलं ना, आम्ही कधी विचार करू नये की परमेश्वराने त्याचं वाईट करावं. प्रभूचं वचन काय सांगतं? जर तुझं कोणी वाईट केलं ना, तू त्याच्यासाठी काय कर? प्रार्थना कर. हालेलुया, हालेलुया. परंतु असं कधी म्हणू नका की परमेश्वर तुझं चांगलंच करू. आता ती भावना माहिती आपल्या मनात काय. हालेलुया. शब्द जरी चांगल्याचे आहे ना, परंतु मनामध्ये भावना काय आहे? तुझं वाईट करू अशी ती भावना आहे. आम्हाला प्रार्थना करायची, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. त्याचबरोबर स्तोत्रामध्ये पियानो खरा आनंद जो आहे, आनंदाचा खरा स्रोत जो आहे तो परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 16 आणि वचन 11 मध्ये म्हणलेले की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदुदित आहे. हालेलुया. खरा आनंदाचा जो स्रोत आहे तो केवळ परमेश्वराचा आहे. खरा आनंद संपत्तीमध्ये नाहीये, तर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये खरी शांती, खरा आनंद परमेश्वर आम्हाला देतो. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो शेवटची एक महत्वपूर्ण पियानो शिकवण स्तोत्रामध्ये आम्हाला मिळते, ती म्हणजे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 78 आणि वचन 4 मध्ये शेवटलं वचन आम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता 78 आणि वचन 4 मध्ये की त्या गोष्टी आम्ही आपल्या वंशजापासून गुप्त ठेवत नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्य, त्याचा पराक्रम आणि त्याची कृत्य पियानो अद्भुत रित्या पियानो आम्ही त्या प्रगट केल्या पाहिजे. की ज्या प्रकारे पियानो आम्ही या ठिकाणामध्ये वाचतो 78 आणि वचन 4 मध्ये, त्या गोष्टी आम्ही त्याच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्य, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्य पुढच्या पिढीला सांगू. हालेलुया. सो पुढची जी शिकवण आहे की ती शिकवण या स्वरूपाची आहे की पुढील पिढीला आम्ही परमेश्वराची महती सांगण्याची जबाबदारी स्तोत्र आम्हाला देतं. आमच्या जीवनामध्ये प्रभूने ज्या ज्या महत्वपूर्ण महत्त्व त्याने आमच्या जीवनामध्ये केलेले, ते महत्त्व आम्ही इतरांना सुद्धा सांगितले पाहिजे. आणि जर या गोष्टी आम्ही केल्या नाही तर पियानो स्तोत्राकडनं आम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या स्तोत्राच्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आम्ही इतरांना सांगत नाही तर काय उपयोग आहे बरं? हालेलुया. सो आम्ही एकंदरीत पाहिलं की स्तोत्र संहितेच्या पुस्तकातून आम्हाला कोणत्या कोणत्या शिकवणी मिळतात. तर पहिली शिकवण आहे की स्तोत्र संहिता परमेश्वराला सर्वोच्च स्थान देण्यासाठी शिकवतं. दुसरं की प्रत्येक स्थितीमध्ये प्रार्थना करायला आम्हाला शिकवतं. तिसरं की संकटामध्ये आम्ही परमेश्वरात आमचा आश्रय आहे.
हे आम्हाला ते शिकवतं. चौथं की परमेश्वराचं वचन जीवनाचं मार्गदर्शक आहे हे आम्हाला शिकवतं. पाचवं की पश्चातापाचं महत्व ते आम्हाला शिकवतं. सहावं की परमेश्वरावरती आम्ही पूर्ण विश्वास ठेवण्याचं आम्हाला ते शिकवतं. सातवं की परमेश्वराच्या सार्वभौमत्वाची शिकवण ते आम्हाला देतं. आणि आठव्यामध्ये की प्रियानो कृतज्ञता ते आम्हाला शिकवतं. 9 मध्ये की धार्मिक जीवन जगण्याचं ते आम्हाला शिकवतं. आणि 10 मध्ये प्रियानो स्तुती करण्याचं सामर्थ्य आहे या संबंधीने ते आम्हाला शिकवतं. 11 प्रियानो की परमेश्वराची दया अनंत आहे. 12 मध्ये की परमेश्वर न्यायी आहे. आणि 13 मध्ये की आनंदाचा खरा स्रोत परमेश्वर आहे. आणि 14 मध्ये की पुढील पिढीला आम्ही परमेश्वराची महती सांगण्याची जबाबदारी स्तोत्र सहित आम्हाला देतं. इतक्या गोष्टी प्रियांनो, यापेक्षा अनेक गोष्टी आहेत की स्तोत्र संहितामध्ये इतक्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. आणि म्हणूनच स्तोत्र संहितेला काय म्हणलं जातं? बायबलचं, पवित्र शास्त्राचं हृदय. याच्यामध्ये सगळ्या भावना दडलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही रोज कमीत कमी एक तरी स्तोत्र आम्ही वाचलंच पाहिजे, गायलंच पाहिजे, म्हणलंच पाहिजे आणि त्याचं मनन आम्ही केलंच पाहिजे. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नक्की तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा. आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या जर काही असतील तर जो मोबाईल नंबर आहे 7776837128 डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर दिलेला आहे, त्यामध्ये नक्की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती आमच्याकडे कळवा. आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याच प्रकारे जर परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करत आहे या सेविकाला मदत करायला, तर डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत, तुमची सेविकासाठी तुम्ही मदत करू शकता. जीसस लव्ह स्प्रेड सेंटरसाठी नक्की तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. आम्ही आमचे नेत्र बंद करू.